आणि तुम्ही सगळे अकलूजचे 72 मतदार मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या मायमाऊली तरुण मित्रांनो, पत्रकार बंधूंनो, अकलूज म्हटलं एक समृद्ध या जिल्ह्यामधलं शहर, एक परिपूर्णतेनं सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा, आईबाप सोडलं तर सगळं काही मिळणार हे शहर. ते तयार कसं झालं? सुरुवातीच्या काळात 6,000 लोकसंख्या असणार हे शहर 60,000 लोकसंख्येवरती कसं गेलं? सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील यांनी आपलं योगदान, आपला जीव या शहराच्या प्रगतीसाठी ओढून टाकला. कुणीतरी झिजावं लागतं, कुणाला तरी दृष्टी असावी लागते, कुणाच्या तरी आतड्याला पीळ पडावा लागतो, कुणाच्या तरी अंतःकरणामधून ते यावं लागतं. सर्वसामान्य माणसाला दिशा देणं, त्याच्या अडचणीमध्ये उभा राहणं, त्याला सोबत हाताला धरून पुढे नेणं. म्हणून या पाटीलवाड्यामधून सुरुवात झाली आणि बघता बघता कुठलाही माणूस या तालुक्यामध्ये आल्यानंतर तो या अकलूज आणि परिसरातल्या 4-5 गावामध्ये वास्तव्याला या ठिकाणी राहायला लागला. असं हे समृद्ध अकलूज, ज्या अकलूजच्या जीवावरती ज्यांनी परवाच्या सभेमध्ये टीका केली, जे अकलूजचं भव्यतेवर उद्ध्वस्त करण्यासाठी ज्यांनी विडा उचललेला आहे, या अकलूजकरांनी गुन्हा काय केला होता? तुम्हाला 2019च्या निवडणुकीमध्ये खासदार केलं होतं, तुम्हाला 2019च्या निवडणुकीमध्ये आमदार केलं होतं, आणि मग 2024च्या निवडणुकीमध्ये जो माणूस दुसऱ्याला आमदार खासदार करू शकतो, गेली 60-70 वर्ष या अकलूजचं जी माणसं नेतृत्व करतायत, विजयदादा सुद्धा खासदार होते, त्यांनी या मतदारसंघामध्ये लोकसभेची उमेदवारी मागितली, तर त्यामध्ये गैर काय होतं? काय चूक होती? परंतु दहशतवाद हा शब्द ज्यांनी कुणी या शहरामध्ये आणला, त्यांना मला विचारायचं आहे, 2019च्या विधानसभेचा फॉर्म शिवरत्न बंगल्यावर भरत असताना त्यावेळी सांगायचं की मला या अकलूज मधला दहशतवाद म्हणून काढायचा, त्यासाठी मी आमदार होतोय, सांगायला पाहिजे होतं का नव्हतं? ज्या वेळेला तू आमदार झाला त्याच वेळेला सांगायला पाहिजे होतं. पण ज्या वेळेला यांच्या हातात, मग त्यावेळी आपण म्हणलं असता हा गब्बर शेर आहे, हा बहादर आहे. तिथून पुन्हा सोलापूरला गेलं, तिथेही तीच अवस्था झाली.
आणि पुन्हा हित आलं आणि इथं मात्र त्यांनी मशीन लावली. निकाल दिवसभर सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ती मशीन उलटी पालती करून बघितलेली आहे. त्यांचा सगळा खेळ त्या मशीनवर होता. आता आपल्याला बघायचा आहे की तुम्हाला 48% मतं या शहरामध्ये पडतायत का? मित्रांनो, हे शहर एका दिवसामध्ये उभा राहिलेलं नाही. त्याला प्रेम लावलेलं आहे, त्याला वाढवलेलं आहे, त्याच्यासाठी इथला माणूस झिजलेला आहे. शहर वाढत असल्यानंतर गुंडगिरी फोफावते. पुणे असेल, मुंबई असेल, बघा आपण दाऊदचा काळ बघितला असेल, पुण्यामधल्या गॅंगच्या टोळ्या बघितल्या असतील. एखादं समृद्ध शहर झालं की त्या ठिकाणी टोळ्या फोफावतात. त्याच पद्धतीनं याही शहरामध्ये काही गोष्टी झाल्यानंतर त्यामध्ये धैर्यशील भैयानी या अकलूजमध्ये अशा विकृती असता कामा नये म्हणून त्या ठिकाणी हे थांबवण्याचा प्रयत्न केला. या शहराला गालबोट लागता कामा नये, त्याचा विकास झाला पाहिजे म्हणून मोठं आंदोलन करून याचं नगरपालिकेमध्ये रूपांतर केलं. कारण ग्रामपंचायतीच्या 100 पटीनं मी माझं वेळापूर आता नगरपंचायत या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर त्याही ठिकाणी होणार आहे. कारण लोकसंख्या वाढली, लोकांच्या गरजा वाढल्या, शेकडो कोटीच्या निधीची गरज आहे आणि म्हणून याला ग्रामपंचायतीमधून नगरपालिकेमध्ये रूपांतर केलं गेलं. म्हणून मित्रांनो, मी बरीच वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे. त्यावेळी अटल बिहारींचा काळ होता, गोपीनाथ मुंडेंचा काळ होता. त्यावेळीची त्यांची घोषणा होती राष्ट्र प्रथम, आता भ्रष्ट प्रथम, मुस्लिम खतम. या राज्यामध्ये मुस्लिम असताच कामा नये, या देशामध्ये मुस्लिम राहता कामा नये. ही भूमिका घेऊन हे सरकार स्वतः लढतंय. मग त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर असेल, संग्राम जगताप असेल, हा आपला नागोजी मानेचा वंशज राम सातपुते असेल, कोकणातला तो पार्टा राणे असेल, ही सगळी मंडळी सापाची पिल्ली का वळवत आहेत? हे भाजपचं अधिकृत धोरण आहे का? आणि नसेल तर मग जेलमध्ये का बंदिस्त केलं जात नाही? पक्षामधून का काढून टाकलं जात नाही? त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? मग पक्षाने हेही सांगितलं पाहिजे या महाराष्ट्राला की आमच्या भारतीय जनता पार्टीचा नव्हे, या राज्यातल्या सरकारचं हे धोरण आहे. कशाचा उन्माद आहे? तुम्हाला 2च गोष्टीवरती या राज्यामध्ये मते मागावी आज बी लागत आहे. एक मराठा, ओबीसी आणि हिंदू मुस्लिम. तुम्ही विकासाचं काय बोलत नाही, आमच्या प्रगतीचं काय बोलत नाही.
आमच्या भवितव्यासाठी कधी काय बोलत नाही. 11 वर्षाचं सरकार आहे. 11 वर्षामध्ये बांधलेल्या धरणाचं तुम्ही नाव सांगा. बांधले निरा, देवघर, भाटघर, उजनी. महाराष्ट्रामध्ये लहान मोठी 500 धरणं आहेत. मोठे प्रकल्प धरण 183 आहेत. अरे इंग्रजांनी 1909 ते 1919 10 वर्षाच्या काळामध्ये निरा देवधर पासून पाणी मौदला गेलं आणि गेली 45 वर्ष तुम्हाला निरा देवधरचा कॅनॉल काढता येत नाही. तुम्ही विकासावरती कधीच बोलत नाही. आणि म्हणून मला या रंगा बिर्लाला सांगायचं आहे, तुम्ही आमच्या या भानगडीमध्ये पडू नका. जर या क्रूज मध्ये दहशतवाद होता तर 11 वर्षापूर्वी तुमचं सरकार होतं. तुम्ही काय करत होता? तुम्ही का हा दहशतवाद मिटवला नाही? आणि ज्याने कुणी या मंचावरती भाषण केली त्यांना मला सांगायचं आहे, विजयदादाने अनेकांना अनेक ठिकाणी पद दिली. त्याच्यामध्ये कार्यक्षमता असावी लागते, गुणवत्ता असावी लागते, त्याच्यामध्ये नेतृत्वाची धमक असावी लागते. तुम्हाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं म्हणून तुम्ही मोठा होऊ शकला नाही. तुम्हाला जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं, सभापती केलं म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये ती क्षमता तयार झाली नाही. अनेकांना साखर कारखान्याचे चेअरमन केलं, व्हाईस चेअरमन केलं. नातेपुते असेल, वेळापूर असेल, बागेवाडी असेल, सगळ्यांना तुम्हाला पद दिली. परंतु तुमच्यामध्ये ती तळमळ, ती धमक ही दिसली नाही. म्हणून हे भंगारचे डबे हे बरेच दिवस घरात पडलेले होते. हे डबडी वाजतच नव्हती. मालकालाच बाहेर यायची वेळ आली, इतकं घरामध्ये भंगारचं सामान झालं. मालकाला अंगणात झोपायची वेळ आली. आणि खरं सांगतो मी, बाळदादांचा आभार मानतो. हे सगळं भंगार एकदा घरातनं बाहेर काढून टाकलं. ती मोकळं डबं कितीही वाजवू द्या. आता विजय चौकात वाजवा, नाही तर सगळ्या अकलूज मधनं वाजवा. अरे कोणतंही नेतृत्व असं उभं राहत नाही. त्यामध्ये तळमळ असावी लागते, शिस्त असावी लागते. कुणी नगराध्यक्ष झाला म्हणजे तो काय गावाचा मालक होत नाही. तो गावाचा सेवक असला पाहिजे, त्याला कुटुंब करता असला पाहिजे, त्याला चालवण्याची धमक असली पाहिजे. उद्या तुम्ही नगराध्यक्ष झाला, काय होणार या शहराचं? कोण मालक आहे? हा दत्ताडा रामा. आमच्या गावात एक रामा होता, त्याला दत्ताडा रामा म्हणा. कुणाचंही भांडण लागलं त्याचा काही संबंध नसला तरी ते आपलंच भांडण आहे म्हणून मधीशी राहिलं. म्हणून भांडण करणारं सुद्धा काय करायचं, दत्ताडा रामा कुठं आजूबाजूला आहे का आपण भांडू. ते लगेच शिरोज म्हणायचं, तुझं चुकतंय, तुझं अमुक झालं.
म्हणून मित्रांनो, आपण जागरूक असलं पाहिजे. सत्तेच्या जोरावरती आज आपल्याला भीती घालण्याचा, आपल्याला दाबण्याचा, आपला स्वाभिमान त्या ठिकाणी नेस्त नाबूद करण्याचा, अकलूज जे असं एक शहर आहे की या शहराच्या जोरावरती आपण माड्याचा हा परगणा, हा गड जे अकलूज करेल तोच माणूस निवडून येतो. म्हणून हा गड त्यांना उद्ध्वस्त करायचा. 60-70 वर्षाची लागलेली ही पुंड्याई, उपसलेले हे कष्ट, हे एका वर्षामध्ये, एकच वर्ष झालं मंत्री होऊन, तर यांचा नंगा नाच सगळी प्रकरण सांगत बसत नाही. पण हा जयकुमार गोरे असेल, रणजित सिंह नाईक निंबाळकर असेल, यांच्या दहशतवादामुळं त्या डॉक्टर संपदा मुंडेंनी जीव दिला. मित्रांनो, हा जीव वाया जाणार नाही. आपली बहीण सुरक्षित असली पाहिजे, तिला न्याय मिळाला पाहिजे, आणि त्यासाठी आपल्याला आपण कोणाच्या बाजूचे आहोत हे आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे. निवडणूक ही फार महत्वाची आहे. आपल्यामधले मी पाठीमागेही सांगितलं होतं, सध्याच्या काळामध्ये शिस्त लावण्यासाठी कुणाला 2 शब्द जादाचे बोलावे लागले असतील. तुम्हाला न्याय देत असताना एखाद्यावरती खरोखरचा अन्याय बी झाला असेल, कधी काळी तुमच्या वाट्याला लाभाचं एखादं पद कमी जास्तही आला असेल, कधी आपल्याकडे लक्षही गेलं नसेल, कधी आपल्याला त्या ठिकाणी महत्वही मिळालं नसेल, या निवडणुकीमध्ये एखाद्याला उमेदवारी मिळाली नसेल. म्हणून मित्रांनो, आपल्या मनामधल्या त्या सगळ्या ज्या गेल्या 40-50 वर्षामधल्या चढ उताराच्या अनेक काळामध्ये एक कमी जास्तपणा झालाही असेल, पण हा संकट काळ आहे. तुम्हा आम्हाला ताकदीनं उभा राहावं लागणार आहे. आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की मी अनेक वेळा विरोधामध्ये असताना या अकलूज मधून आपल्यालाही मतं मिळावी यासाठी अनेक प्रकारच्या, अनेक कृत्या लढवून, अनेक प्रकारची भाषणं करून सुद्धा अकलूजकर आपल्या ध्येयापासून, आपल्या विकासापासून बाजूला गेला नाही. आणि म्हणून आम्हाला अनेक पराभव त्या ठिकाणी पचवावे लागले. परंतु या पुढच्या काळामध्ये आपल्याला अकलूज बरोबर या तालुक्याला पुढे घेऊन जायचं आहे, त्याला दिशा द्यायची आहे, त्याच्यासाठी लढावं लागणार आहे. हा 5-10 वर्षाचा येणारा काळ हा संघर्षाचा आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांची साथ फार महत्वाची आहे. तुम्ही उभा राहिला, निश्चितपणाने आम्ही लढाई लढू, आम्ही शरण जाणार नाही. हा जिल्ह्यामधल्या सगळ्या आमदारांची अवस्था तुम्ही पाहिलेली असेल. ठामपणाने भूमिका घेणारा आणि ह्यांच्या विरोधामध्ये यांना सडकून काढणारा आमदार म्हणून एकमेव उत्तमराव जानकर त्या ठिकाणी लढाई करतोय. आणि मी मागं हटणार नाही.
या जिल्ह्यामधला ज्या वेळेला 3 तारखेला निकालाचं चित्र स्पष्ट होईल, अक्कलकोटचा मला अजून अंदाज नाही, पण नक्की तुम्हाला सांगतो 11 पैकी किमान 10 नगर परिषदा या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये गेलेल्या असतील. एखादी नगरपालिका आली तर चुकून भारतीय जनता पार्टीची येईल. हे कशामुळे झालेलं आहे? गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये मताची चोरी झाली, काल बिहारमध्ये झाली, आणि त्याचा एक संताप आहे, त्याची एक आग आहे. स्वाभिमानी आपल्या मताच्या वरती मारलेला हा ठरला आहे, त्याच्या विरोधामध्ये या जिल्ह्यातला माणूस उठलेला आहे. तुम्ही मंगळवेढ्याची निवडणूक बघितली असेल, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं फॉर्म मंजूर केलेला आहे, कोर्टाने सुद्धा त्याच निकालावरती शिक्कामोर्तब केलेला आहे, तरी सुद्धा हा जिल्ह्याचा पालकमंत्री निवडणूक आयोगाला हाताशी धरून त्या ठिकाणची निवडणूक थांबवण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा कसला दहशतवाद आहे? कोण निवडणूक आयोग आहे? अरे म्हणून या सगळ्याला धडाधा त्या ठिकाणी शिकवायचा आहे. अरे मंगळवेढ्याचा आमदार तर तुमचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 5,500 मताचं लीड मिळालेलं होतं. त्या अगोदर प्रणिती शिंदेना 7,000 मताचं लीड मिळालं होतं. मग तुम्हाला आज भीती कशाची आहे? 7,000 मतं तुमच्या विरोधामध्ये गेली होती, ती तुम्ही मशीननं 5,000 अधिक केली, म्हणून या जिल्ह्यातलं चित्र बदललेलं आहे. लोकसभेपेक्षा भयानक वादळ या जिल्ह्यामध्ये घोंघावतंय. आमचे महमूदभाई सांगतील राज्यामध्ये काय परिस्थिती आहे. जरी अनेक ठिकाणी आपले उमेदवार नसले, त्या ठिकाणी पॅनल नसले, तरी भारतीय जनता पार्टीला गाडणं हे अजेंडा घेऊन या राज्यातली जनता उभा राहिलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं अकलूज मधल्या या जनतेला मी पुन्हा एकदा आवाहन करतो, प्रत्येकाने आता या ठिकाणी मागे जरा कॅमेरा फिरवा, जरा बघू द्या त्या पालकमंत्र्यांना तिथं काय हे मोहाळ उठलेलं आहे. एखादी माशी असली आगीची तुमच्या बाजूला सोडू का? प्रत्येकाने घरोघरी जावा, किंवा शेजारच्या 5 लोकांना सांगा ही निवडणूक फार महत्वाची आहे. तू नाराज असशील किंवा तुझ्यावर काय अन्याय झाला असेल, या निवडणुकीमध्ये तू काढू नको. पुन्हा तुला न्याय देण्याची भूमिका मी त्या ठिकाणी घेऊन जाईल. तुम्हाला कधी वडील कुटुंबाची काय भेटले नाही, फोनवर सापडले नाही, तात्काळ काही मदत मिळाली नाही, तरी सुद्धा मला फोन लावा. कुठं अडचण असेल मला सांगा, निश्चितपणाने मी सुद्धा तुमच्या मदतीला त्या ठिकाणी उभा राहील. पण या निवडणुकीमध्ये एकही मत वाया जाता कामा नये, याची जबाबदारी तुम्हा सर्वांना घ्यायची आहे. आज या ठिकाणी जे काही 10,000 लोक असतील, सगळे या कोपऱ्यामध्ये बाहेर सगळ्या त्या पायऱ्यावरती लोक उभा आहेत. ह्या सगळ्यांनी जर 5-5 मताचं काम केलं तर याचं डिपॉझिट गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण डिपॉझिट का घालवायचं आहे? या जिल्ह्याचा बाप पुन्हा अकलूजच आहे हे एकदा दाखवून देऊ, एवढंच या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.